तर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय। मराठा आरक्षण मिळवण्यासाठी राठोड यांनी मराठा नेत्यांना सल्लाही दिलाय। आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वटहुकूम काढावा, वटहुकूम काढल्यानंतर संसदेमध्ये घटना दुरुस्ती करावी लागेल अशीही राठोड यांनी सूचना दिली। घटना दुरुस्ती करावी लागेल आणि मग घटना दुरुस्ती करावी लागेल तर लोकसभा चालू नाही आहे म्हणून वटहुकूम काढावा लागेल। मग वटहुकूम कोण काढणार? तर माननीय पंतप्रधान केंद्र सरकारने वटहुकूम काढायला पाहिजे। आपलं एक शिष्टमंडळ लवकर जाऊ द्या आणि पंतप्रधानांना मागणी करू की तुम्ही वटहुकूम काढा आणि याच्या दुरुस्ती करा, राज्याला परत अधिकार बहाल करा आणि नंतर हे अधिकार हे जे मराठा आरक्षण आहे हे रेग्युलराइज होईल। मुंबईमधनं एक मोठी घडामोड समोर येते। सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची अखेर जामिनावरती सुटका करण्यात आली आहे। थोड्याच वेळापूर्वी भायखळा जेलमधनं रिया घराकडे रवाना झाली आहे। तब्बल 28 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती जेल बाहेर आली आहे। मुंबई हायकोर्टानं 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती रियाला जामीन मंजूर केलाय। तिचा पासपोर्ट तिला जमा करावा लागणार आहे। मुंबई पोलिसांच्या परवानगीशिवाय रियाला प्रवास करता येणार नाहीये। एकीकडे रियाला जामीन मिळाला असला तरी सुद्धा तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला जामीन मिळालेला नाहीये, त्यामुळे त्याचा जेलमधला मुक्काम आता वाढला आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घाई करू नये असा अभिप्राय आरोग्य विभागाने दिलाय। त्यामुळे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये निश्चित होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक अद्याप निश्चित झालेलं नाहीये। तर 10वी 12वीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षेचाही निर्णय प्रलंबितच ठेवण्यात आलाय। केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 21 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होतील अशी चर्चा आहे। मात्र राज्यातील सर्वच जिल्हे हे रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाहीये आणि त्यामुळे शाळांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेतं याच्याकडे आता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष लागलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। ऑनलाईन परीक्षा घेताना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा झाली नाही आणि सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी घेतल्या जातील। 7 ते 8 ऑक्टोबर रोजीच्या सर्व ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा या 22 आणि 23 ऑक्टोबरला पूर्वनियोजित वेळेमध्ये होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे। विद्यार्थी दिवसभर विद्यापीठाच्या परीक्षेच्या लॉग इन करत राहिले, मात्र सर्व्हर सुरू झालं नाही। सर्व्हर डाऊन व्हायरस अटॅकमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। विद्यार्थ्यांसह पालक, सामाजिक संघटना यांच्या मागणीमुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्यात तर तांत्रिक अडचणींमुळे सोलापूर विद्यापीठाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली। परीक्षांमध्ये हा सावळा गोंधळ सोलापुरात पाहायला मिळाला।